नमस्कार. माझ्याबरोबर माझा खूप जुना मित्र आणि आता ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री राजेशजी मोरे आहेत. राजेश, सर्वप्रथम नगरसेवक झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. आम्ही तो मित्र म्हणालास ना, हा. त्यात मला खरं एकदम रिलॅक्स झालं क्या की बात आहे. आपला मित्र आपण मला आठवतं की सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. Exactly. जेव्हा आपण काही नसताना जेव्हा आपण भेटून गप्पा मारत होतो बरोबर. तो काय आठवतो. अनेक ठिकाणी कटिंग चहा पण आपण प्यायचो आणि त्या कटिंग चहावर राजेश कायम समाजसेवा आणि काहीतरी बदल घडला पाहिजे या दृष्टिकोनातून राजेश कायम त्यावेळेस सुद्धा चर्चा करायचे. ते दिवस आठवतात का? नक्की. अरे ते गोल्डन आवर्स आहे ते. त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकलो. हा सगळा संघर्षाचा पिरियड होता. कधीतरी स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की आपण पुढे जाऊन राजकारणात एवढ्या नगरसेवक होऊ शकतो किंवा काय. हे खूप कठीण गोष्टी होत्या. पण तेव्हा एक मनापासून काम करायचंय, राजकारणात उतरून काहीतरी परिवर्तन घडवायचंय ही इच्छा होती. एक्झॅक्टली. प्रचंड आंदोलन त्या काळात राजेश मोरे यांनी केलेली आहे. आता नगरसेवक झाले त्यामुळे नॅचरली अरे तुरे करणं योग्य दिसणार नाही, म्हणून त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ते होते आणि अनेक प्रकारची आंदोलनं राजेश करायचे. राजेश, सांगा काय ते जो आंदोलनाचा काळ होता, रस्त्यावर उतरून अनेकदा तोडफोड केलेली आहे, रस्त्यावर उतरून अनेक आंदोलनं केलेली आहेत, सरकारच्या विरोधात त्या काळात आंदोलनं केलेली आहेत. तो एक्सपिरियन्स कसा होता? खरं ते सांगितलं ना की तो गोल्डन पिरियड होता आणि सुरुवात होती राजकारणाची. सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये राजकारणात येतोय असं वाटत असताना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे, चुकीच्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे, ही जी जाणीव होती ती त्यावेळेस झाली. आणि त्यातून ते म्हणतात ना, लोखंडाचे ह्याला घाव पडल्याशिवाय पण त्याला एक आकार येत नाही. बरोबर. तसा तो पिरियड होता. सगळ्या प्रकारच्या संघर्षातनं जाताना की कुठेतरी आपण बदल घडवू शकतो किंवा एक जाज्वल्य देशाभिमान आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा ठासून भरल्या होत्या आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी होईल हे त्यावेळेला सुद्धा कधी वाटलं नसेल. अनेक केसेस त्यावेळेस होत्या ना, म्हणजे ह्या ज्या सगळ्या आंदोलन असायची ते सगळ्या केसेस मिटल्या का? आता मिटल्या असं चालू आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी चालू आहेत. पण त्या निमित्ताने काय होतं, ह्या केसेसच्या निमित्तानं जुने सगळे मित्र आम्ही एकत्र करतो. एक्झॅक्टली. म्हणजे त्या निमित्तानं जेव्हा त्या आंदोलनातले सगळ्या केसेस आहेत त्या तारखेला ही सगळी माणसं भेटली की परत त्या जुन्या गोष्टीला उजाळा भेटतो. ती जुनी मित्र भेटल्यावर जी मजा येते ना, तशी त्या जुन्या केसेसला सगळी माणसं भेटल्यावर एकमेकांना मस्करी करण्यात आणि ह्याच्यात जो मजा येते ती अवर्णनीय आहे. म्हणजे त्या काळामध्ये असं असायचं की वर्तक नगर पोलीस स्टेशन, ठाणे नगर पोलीस स्टेशन, हे जे पोलीस, कारण सगळी आंदोलनं ही या शहरामध्ये व्हायची आणि ही सगळी पोलीस स्टेशन जी असायची ना, हे एक प्रकारे दुसरं घर असायचं. कारण ही माणसं म्हणजे त्या काळातली जी काही आंदोलक मंडळी होती त्यापैकी एक राजेश होता. राजेश, आता कट टू हळूहळू हळूहळू तो कार्यकर्ता घडत गेला, कार्यकर्ता वाढत गेला आणि कार्यकर्त्याचा लोकप्रतिनिधी झाला. माझ्या मते सगळ्यात पहिले तू एक लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत गेले. ओके, तर आज मागे वळून बघताना काय वाटतं? की मी सांगितलं की आंदोलनातनं जी सुरुवात झाली ना, की आंदोलन करताना की आता मला त्यातलं आंदोलनाचा विषय कळला म्हणून तो विषय की एक ठेकेदार आमचा होता की ज्याने त्या रस्त्यावर खड्डे पडलेले म्हणून आंदोलन करताना त्याला घेऊन येलो, ते उठा बशा काढायला लावणं किंवा सगळं करता करता लक्षात आलं की जेव्हा आपण त्या संस्थेमध्ये जातोय तेव्हा दोन्ही गोष्टीतला फरक आहे. आम्हाला विरोधक म्हणून काही बोलता येतं, पण जेव्हा आपण ह्या गोष्टीच्या प्लॅनिंग मध्ये जातो तेव्हा खूप लिमिटेशन येतात आणि तेव्हा आपल्याला काही बोलणं आणि सगळ्याचं स्वतंत्र असतं, आपल्यावर काही बंधन नसतं. बरोबर. की काही मागणी करू शकतो, काही करता येतं. पण जेव्हा आपण ह्याचा एक भाग होतो, सत्तेचा भाग होतो, तेव्हा सत्तेचा फायदा करून, सत्तेचा उपयोग करून लोकांचं हित कसं साधलं पाहिजे, त्यासाठी काय योजना असल्या पाहिजेत. म्हणजे जेव्हा परिवहनला गेलो
तेव्हा सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला इथल्या लोकांसाठी करता आल्या किंवा मागणी करता आली, काय काय गोष्टी अंमलबजावणी करता आली. तिथे असलेल्या कामगारांचा जो प्रश्न होता तो कशा पद्धतीने मागे लागला पाहिजे ह्यासाठी विचार करण्यासाठी ती एक ते व्यासपीठ होतं आणि त्यातनं शिकता आलं की प्रशासनाकडनं काम कसं काढता आलं पाहिजे. बरोबर. आणि परिवहनला ज्या टायमाला होतो त्या सुरुवातीच्या मला 2च वर्ष भेटली. त्या 2 वर्षामध्ये मला खूप काही शिकता आलं आणि शिकता शिकता 2 वर्ष कधी संपली ते समजलं नाही. पण नंतरच्या जेव्हा पुढच्या टर्म मध्ये जेव्हा परिवहनला गेलो तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं परिवहन मध्ये काम करता आलं. करेक्ट. मध्यंतरी जवळपास 5 वर्ष वहिनी नगरसेविका होत्या, त्यावेळेस पण तुम्ही धडाडीने काम करत होते, या परिसरातल्या नागरिक समस्या या सोडत होते. पण सभागृहामध्ये त्या बसणं जवळपास 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तुम्ही करत असतात. आता जे काही 130-132 नगरसेवक आहेत हे त्या ठिकाणी ह्या 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा बसले, ज्यावेळेस आतमध्ये शिरले, त्यावेळेस भावना काय होती? माझी पत्नी 10 वर्ष नगरसेवक होती आणि 4 वर्ष हा प्रशासक राजवटीचा काळ होता. बरोबर. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मला सभागृहात गेल्यावर खूप वेगळ्या पद्धतीचा तो फील की 25 वर्षाचा जो पिरियड आहे तो वाट बघण्याचा पिरियड, नगरसेवकापर्यंत यायचा पिरियड हा 25 वर्षाचा होता. 25 ते 27 वर्षाच्या प्रयत्नानंतर माझं स्वतःच तिथे जाणं झालं. अगोदर माझी पत्नी तिथे होती आणि तीही तेवढ्याच धडाक्यानं सगळे विषय मार्गी लावत होती. म्हणजे कुठल्याही विषयावर महासभेतल्या चर्चा करण्यासाठी जे ज्या विषय मांडायचे होते ते सगळे ती तेवढ्याच धैर्यानं आणि मांडत होती. मी जेव्हा आता सभागृहात जातोय तेव्हा मला तिचं धैर्य याचं खरंच अधोरेखित होतंय की हा एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेवढे विषय मांडता आले तेवढे तिने मोठ्याने मांडले आणि ते तडीस नेले. बरोबर. आणि आता जेव्हा हे 4 महासभा मी बघतोय की खरंच खूप मोठं महासभेत प्रश्न मांडणं आणि ते सोल्युशन शोधणं हे सभागृहात मांडणं ही एक मोठी टास्क होती आणि ती चांगल्या आणि तिने पार पाडली. त्यामुळे मला या भागामध्ये काम जे आम्ही जेव्हा दोघंही एकत्र काम करत होतो त्या तिच्या काम ज्यामुळे मला इथली कामं लोकांची कामं चांगल्या पद्धतीने करता आली. बरोबर. आणि ह्या भागातल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त मिसळणं म्हणजे मला असं वाटतंय की लोकांनी जेव्हा आम्हाला निवडून दिलंय, लोकांनी जेव्हा आमच्यावरती त्यांचा विश्वास टाकलाय. मी आता सुद्धा जेव्हा आम्ही निवडणुकीत लोकांना सामोरं गेलो तेव्हा सांगितलं की तुम्ही आम्हाला कर्ज देताय. बरोबर. आणि ह्या मताचं कर्ज आम्ही फेडू शकणार नाही, पण ह्या भागात चांगली कामं करून ह्या तुमच्या मताच्या यातनं उत्तरदायित्व नाही होणार पण प्रभागाचा विकास करू, चांगल्या पद्धतीनं तुमचा सेवक होण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली. एक आता बोलता बोलता तू म्हणाला मी 25 वर्ष वाट बघितली. माझ्या डोक्यात असा अचानक प्रश्न आला की राजकारण हा प्रचंड पेशन्सचा गेम आहे का? 100%. म्हणजे खूप वाट पाहावी लागते. लोकांना असं वाटतं की मी आज आलो आणि लगेच मला काहीतरी मिळेल, असं फारसं होत नाही. कुठल्याही ह्याच्यामध्ये राजकारणच नाही तर राजकारणामध्ये खूप सारा पेशन्स लागतोच की सगळ्या गोष्टी आपल्या आणि लोकांची सेवा ही मनापासून केली लोक काही विसरत नाहीत. लोकांचा आशीर्वाद तुमच्या मागे राहतो. लोक म्हणतात की लोक खूप लगेच विसरतात, मला असं कधीच वाटलं नाही. उलट लोक म्हणजे आता सुद्धा कोविड मला काहीतरी आता एकदा तर अमेरिकेवरून आता 4 दिवसापूर्वी एक फोन आला होता. त्यांनी सांगितलं की अमेरिकेत आम्ही दोघी मुली अमेरिकेत राहतो, आमच्या आई वडिलांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं कोविडच्या टायमाला मदत केली होती, तुमचं आम्ही धन्यवाद मानतो. म्हणजे लोक विसरत नाहीत काय. फक्त आपण प्रामाणिकपणानं लोकांची सेवा केली पाहिजे. लोकांची सेवा हेच आपलं कर्तव्य आहे असं आम्ही मानतो. आमच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि आता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आत्ताचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. त्यांच्या सतत सांगणं असं की लोकांची सेवा करत राहा, लोकांना सहकार्य करत राहा, लोकांना मदत करत राहा. राजकारण होत असं आपल्या पदाचा उपयोग लोकांच्या सेवेसाठी करत जा,
तुम्ही नक्की पुढे जाणार. कार्यकर्त्यांच्या मागे एक ताकद बनून राहा. तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाहीत आणि ते नुसते बोलत नाहीत तर ते आमच्या मागे नेहमी ताकद बनून उभे राहतात. अगदी अगदी म्हणजे शिंदे साहेब म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याचा आधार वाटतो अशा प्रकारचा नेता मिळाला तर कार्यकर्ता काय वाटेल ते करून जाऊ शकतो. काय गुण असले पाहिजे एखाद्या माणसाला जर का राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय गुण असले पाहिजे तुझ्या मते? आता हे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती हं. एक राजकारणात सगळेजण सक्सेस होतील अशातला भाग कमी आहे, हम्म, पण तुमच्यामध्ये खूप सारे पेशन्स असलेच पाहिजेत. बरोबर. राजकारण ही लोकांची सेवा करायला आहे हम्म, ही भावना असली पाहिजे. बघा असं काही नाही की राजकारणात आम्ही निवडून आलो म्हणजे आम्ही सक्सेस झालो असं नाहीये. हम्म, ह्यामध्ये जे निवडणूक लढतात हम्म, तेही माणसं काही थोड्या मताने पडले असतील किंवा काही असतील, पण तीही तेवढ्याच प्रामाणिकपणानं किंवा एखादा विचार पुढे घेऊन जातात. आम्हाला संधी मिळाली, हम्म. आम्ही त्यातनं अजून चांगलं कसं करता येईल हा प्रयत्न करू. विरोधाला विरोध हा विषय राजकारणात नसतो. लोकांना वाटतं की बाबा ह्यानी हा वेगळ्या पक्षाचा आहे तो वेगळ्या पक्षाचा आहे. ती वैचारिक लढाई असते, ती बरोबर. 15 दिवस निवडणुकीपुरते असते असं मला वाटतं. बरोबर. जेव्हा निवडणुकीचा काळ संपतो तेव्हा राजकारण्यांनी सगळ्यांनी आपापसातले मतभेद विसरून आपल्या भागाच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. एक टीम बनून आपण सगळ्यांचं ध्येय तर एकच आहे की आम्हाला आमच्या ह्या भागातला कायापलट करायचा आहे, तो आपण एकत्र येऊन केला पाहिजे. एक्झॅक्टली आपण कचराळी तलावापासून जातो आहोत आणि राजेश मोरे यांच्या कामाचं जर का दाखवायचं झालं तर हा कचराळी तलाव दाखवता येऊ शकतो. कारण ठाण्यातल्या जे काही तलाव आहेत या तलावांमधला सगळ्यात सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेला हा तलाव आहे. राजेश काय सांग या तलावावर तुझं विशेष प्रेम आहे? हा तलाव आहे माझं, म्हणजे लोक म्हणतात की ठाणे तलावांचं शहर आहे. सगळं म्हटलं सगळ्यात जास्त तलाव माझ्या प्रभागात आहेत. 3 तलाव माझ्या प्रभागात आहेत. एक कचराळी तलाव हा तर महापालिकेच्या समोर आहे आणि दररोज म्हणजे कमीत कमी 2,500-3,000 हजार माणसं दिवसभरात ह्या तलावावर येत असतात. हे तलाव एक वेगळ्या पद्धतीचं सिग्निफिकंट ठाणे महापालिकेच्या समोर आहे आणि समोर असताना सुद्धा इथे तलाव असून तिथे झाडांची संख्या खूप आहे. झाडं लागलेली आहेत. झाडं लागलेली असताना तिथे आता आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ओपन व्यासपीठ आहे की जिथे सगळ्यांनी यावं. कुणीही कार्यक्रम त्यांच्या काही कला सादर कराव्यात, काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना करायला तिथे भेटल्या पाहिजेत. मुलांच्या कलेला क्रीडा संस्कृतीला वाव द्यावा असं हे ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाणी आल्यावरती एक वेगळा उत्साह वेगळी एनर्जी भेटते. तसंच आमचं सिद्धेश्वर तलावाच्या इथे सुद्धा तलाव आहे आणि त्याच्यातनं आता डेव्हलपमेंट करणं चालू आहे. म्हणजे मी सांगितलं ना की जेव्हा विरोधात असताना मला सगळ्या गोष्टी सोप्या वाटायच्या, अरे हे झालं पाहिजे ते, पण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा प्लॅनिंग मध्ये जातो तेव्हा आर्थिक नियोजन कसं हे करायचं, कशा पद्धतीने घडवायचं ह्या अडचणी समोर राहतात. सगळ्यांना वाटत असतं पण एक लिमिटेशन असतं. बरोबर. ते लिमिटेशन करून त्यामध्ये आम्हाला ठाण्यामध्ये म्हणजे विशेषतः सगळ्या बाबतीत शिंदे साहेबांची मोठी साथ लागली आणि त्या साथीमुळेच चांगल्या पद्धतीनं ह्या तलावाचा सुद्धा विकास. आज आपण बघितलं असेल तलावात खेळण्यापासून सगळ्या गोष्टी बदलता आल्या, चांगल्या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट इथे आणता आले. ह्याचं कारण शिंदे साहेबांनी ह्या इथे दिलेल्या विशेष मदतीमुळे हे करता आलं. बरोबर आहे. आणि त्यांच्यामुळेच ह्या गोष्टी आम्हाला लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देतात. एक्झॅक्टली. मी तुम्हाला बघितलंय साधारणपणे 20-25 वर्षापासून बघतोय. कल्पक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना तुम्ही या ठिकाणी राबवतायत. महिलांसाठी त्यांनी ऑटो रिक्षाचं वगैरे मध्यंतरी केलं होतं. आता या ठिकाणी जनपद म्हणजे पूर्वी टाइम्सच्या माध्यमातून हा उपवनला वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी व्हायच्या की लोक रविवारी सकाळी एकत्र येतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला इथे सादर करत असतात. अगदी मुक्त छंदपणे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. या सगळ्या कल्पना आपल्या वॉर्डामध्ये राबवाव्यात हे याच्या पाठीमागची उर्मी काय असते? बघा म्हणजे तुम्ही जसं उल्लेख केला की टाइम्सचा हॅपी सीड असतो, आमच्याकडे आनंदपथ आहे. बरोबर आहे. आमच्याकडे आणि ह्या आनंदपथाचा उल्लेख तुम्ही आता ज्या 2 हप्ते आमच्या आनंदपथाचे झाले अतिशय उत्साहपूर्ण. ह्याचा उल्लेख असा होता म्हणजे हा करण्याचं कारण सांगतो की आम्ही नेहमी म्हणतो
की मुलांना मोबाईल पासून लांब ठेवलं पाहिजे, मुलांना मोबाईलचा कमी वापर करायला सांगितला पाहिजे. पण सांगणार कसा, करणार कसा? प्रत्येकाला काही कलाच आवडेल असं नाही किंवा क्रीडाच आवडेल असंही नाही. मग मग ह्याचा आणि आनंदपथचा संबंध काय? तर आनंदपथच्या निमित्तानं ठाण्यातल्या नामांकित क्रीडा संस्थांना आम्ही आमंत्रण देतो. बरोबर. त्या येतात त्यांच्या इथे वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराचं प्रात्यक्षिक दाखवतात. बरोबर. जेणेकरून इथे येणाऱ्या पालकांना त्या क्रीडांशी जवळीक साधता येईल. लहानपणी आता आमच्या वयात आम्ही गोट्या खेळायचो, भोवरे करायचो, विटी दांडू करायचो. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे आम्ही का करतो की ते जे पालक येतील त्यांनाही त्यांच्या बालपणात जाता येईल. आनंद उपभोगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या गोष्टी त्यांना तिथे उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्यांना ह्या सगळ्यांचा वेगळा हे करून मुलांसाठी ते विचार करू शकतील की बाबा माझ्या मुलांना मोबाईल मधून बाहेर काढायला मला काही त्याला चित्रकला शिकवायची आहे, काही गेम मध्ये टाकायचं आहे. आणि त्यासाठी हा प्रकल्प, हा उपक्रम आम्ही सगळ्या ठाण्यातल्या चांगल्या नामांकित संस्थांच्या मदतीने करतो. रिस्पॉन्स आहे याला सगळ्यांना? खूप रिस्पॉन्स आहे. म्हणजे आम्ही ते 2-3 हप्ते करतो. लोकांचं आता म्हणणं आहे की तुम्ही 1 महिना करा, दिवाळीत पण करा. तुम्ही हा लगेचच्या लगेच 2-3 ह्याच्यात थांबवता, त्यामुळे आम्हाला अजून थोडस हे करता येत नाही. आता त्या सगळ्या गोष्टी आता जुळवणं आणि करणं ह्याच्यामध्ये आमचं काम चालू आहे. खूप साऱ्या महिलांना तुम्ही रिक्षाचं प्रशिक्षण दिलं, लोकांना तुम्ही रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिलेलं आहे. या सगळ्या महिला आता रोजगाराला लागल्या आहेत का? त्यांना ज्यावेळेस रोजगार मिळतोय काय प्रतिक्रिया येतात तुमच्याकडे? मी तुम्हाला आता सांगतो ना की कधीतरी जेव्हा ठाणे शहरातनं जाताना एखादी रिक्षा दिसते आणि त्याच्यावर मागे नाव असतं की राजेश मोरे किंवा शिंदे साहेबांचं नाव असतं, ते बघितल्यावर वाटतं वा की आपण काहीतरी केल्याचं तो एक प्रूफ आहे. पण हे कधीच म्हणजे तुम्हाला आठवतं की असं सगळं हे करताना की आपण काय करू शकतो, कशा पद्धतीनं नोकऱ्या तर आता नाहीये तर कशा पद्धतीनं आपण ह्यांना मदत करू शकतो. तर असं करताना एकदा सगळेजणांचा विषय आला की आपल्याला काहीतरी करायचंय. मग कोविडच्या अगोदर म्हणजे त्या पिरियड पासून आम्ही ना त्यांना ट्रेनिंग देणं चालू केलं. म्हणजे त्या टायमाला आम्ही जेव्हा बॅनर लावले, सगळं लावले, जवळजवळ 600-700 महिलांचे अर्ज आले की आम्हाला हे करायचंय, रिक्षा शिकायची, सगळं करायचंय. आम्ही त्या टायमाला म्हणजे आता जर शिकवायचं तर एका टायमाला एकच शिकणार, असं सगळं करून एक 50ची पहिली बॅच तयार केली आणि त्यांना ट्रेनिंग देणं चालू केलं. ट्रेनिंग दिल्यावरती त्यांचं लर्निंग लायसन, पक्क लायसन, बॅच, परमिट ह्या सगळ्यापर्यंतचा सगळा प्रवास झाला. जवळजवळ 300 जणांना ट्रेनिंग केल्यावरती त्यातले सगळं हे करून एक 30-40 जणांचा आणि कोविड लागला. आणि कोविडच्या टायमाला सगळे विषय सगळं बंद झालं, रिक्षा तयार झाल्या, सगळं झालं आणि सगळं बंद झालं. मग आता करायचं काय? पण त्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये शिंदे साहेबांच्या हस्ते पहिल्या त्यांच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या. त्या सुरुवातीला काही 17-18 महिलांना आम्ही दिल्या. आतापर्यंत म्हणजे कोविडच्या पिरियड पासून आतापर्यंत, आता हे परमिट बंद झालं तोपर्यंत एक 150च्या वरती महिलांना आपण रिक्षा, त्यांचं ट्रेनिंग, बॅच, परमिट आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. आता जेव्हा परमिट बंद झाल्या तेव्हाही एक 15-20 जणांची बॅच रेडी होती, त्यांनाही रिक्षा घ्यायच्या होत्या. पण आता परमिट बंद झाल्यामुळे ते थांबलंय. पण तोपर्यंत एक 150च्या वरती महिलांना ह्या रिक्षा दिल्या गेल्या. त्यानंतर आता ह्या महिलांचं झालं. काही जणांना स्वयंरोजगारासाठी गाड्या उपलब्ध करून पाहिजे होत्या, त्या गाड्याही आम्ही CMDP मुख्यमंत्री सहायता निधीमधनं आम्ही उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून त्यांना स्वस्तात लोन उपलब्ध होईल, स्वतःच्या व्यवसाय स्वतःच्या पायावर उभं राहून करतील. लोकांना व्यावसायिक करण्याचा छोटासा प्रयत्न बघा, आपण लोकांना कामाला लावू शकत नसेल तर त्यांचं ह्याच्यातनं त्यांना मदत करायची असेल तर ते व्यवसायात स्वतःच्या पायावर उभे राहिले तर काहीतरी करू शकतील. ह्या भावनेतनं आम्ही ह्या गोष्टी केल्या. असं म्हटलं जातं की डोंट गिव्ह फिश टू हंग्री पर्सन, गिव्ह हिम नेट. आणि अशा प्रकारचं नेट देण्याचं काम हे राजेश मोरेंनी केलंय. राजेश मोरे, थोडक्यात सांगा, अगदी शेवटचे 2 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहेत, की लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून आपण या क्षेत्रात आलो याचं सार्थक झालं असं वाटण्यासारखं एखादं काही काम तुमच्याकडून झालं का? असं
म्हणजे आता जेव्हा बघतोय ना, माझ्या भागात फिरताना किंवा हे करताना असं वाटतं की काम कधीच संपत नाही. कामाचा सारखा हे वाढत राहतो की एक काम संपलं की दुसरं काम चालू होते. कामाचा आज संपलं म्हणजे असं म्हणजे मला जेव्हा अगोदर वाटत होतं की काय हे आहे, पण काम कधी संपत नाही. लोकांना आता जेव्हा मला पुढचं जेव्हा डेव्हलपमेंट दिसते तेव्हा मला प्रश्न पडलाय की माझ्या ह्या भागातल्या लोकांना मी पुढे 5 वर्षांनी पाणी कसं देईन. आता इथे जेवढं डेव्हलपमेंट होते, माझ्या इथे ड्रेनेजची सिस्टम कसं असेल, माझ्या इथे अजून चांगल्या सुविधा मी माझ्या लोकांना कसं देता येईल. आता मेट्रो होते किंवा मेट्रोच्या परिसरात 2-2 स्टेशन माझ्या इथे होत आहेत. त्या ठिकाणी मी काय करेल की ज्याने माझा भाग वेगळा होईल. हे जसं जसं बदलत जातं, म्हणजे ज्या टायमाला कधीतरी गटर मीटरचा विचार करणारे माणसं आम्हाला मेट्रो किंवा ह्या इन्फ्रास्ट्रक्चर ह्याचा आम्ही विचार करतो, तेव्हा हा विचार करताना इथल्या लोकांना त्या सुविधांचा बेनिफिट कसा जास्त पद्धतीने घेता येईल ह्याचं आम्ही नियोजन करतो. ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे. कधीही कुठल्याही गोष्टीत आम्ही समाधानी झालो तर आम्ही म्हणजे शांत बसलो सगळं झालं असं कधीच होणार नाही. एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती निरंतरच चालणार. म्हणजे ते म्हणतात ना, मी जाता राहील कार्य काय क्षणभर म्हणतील हाय हाय, तसंच आहे ते. हा सगळा वेग प्रचंड वेगानं चालू राहणार. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युट अजून चांगलं देऊन हा माझा भाग अजून चांगला, सुंदर आणि नीटनेटका कसा होईल, इथल्या लोकांना मी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येईल ह्याचा प्रयत्न करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि त्या भावनेतनं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं, त्यांची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे. म्हणजे सेवा आणि लोकांचा आशीर्वाद त्या माध्यमातूनच माझं राजकारणाचा मूळ गाभा असेल आणि त्यातनच मी पुढे जाणार. राजकारणात प्रत्येक जण म्हणजे असं म्हटलं जातं की राजकारण हा महत्वाकांक्षी लोकांचा खेळ आहे. ओके, राजेश मोरेंची महत्वाकांक्षा काय? मी सांगितलं ना की मला तुलाही माहिती आहे की 25 वर्षापूर्वी आपण जेव्हा भेटलो तेव्हा काय आपल्याला कुणालाही स्वप्नात वाटलं होतं का की आपण राजकारणात नगरसेवक होऊ शकतो किंवा अजून काय. तर हा राजकारणात जरी महत्वाकांक्षेचा खेळ आहे, महत्वाकांक्षा असतेच, सगळ्यांना असते, पण पुढे जे काय हे करून ठेवलंय त्यामध्ये आम्ही काही सांगू शकत नाही. फक्त एकच गोष्ट मी आता सांगतो की प्रामाणिकपणं लोकांची सेवा करणं, लोकांच्या जे काही आम्ही उपयोगी पडू शकतो, मदतीला जाऊ शकतो, त्यासाठी धावून जाणं हेच राजकारणाचं उद्दिष्ट आहे. राजकारणात लोकांना सपोर्ट करणं, आपल्या ह्याच्यातनं वागण्यातनं किंवा आपल्या उद्दिष्टातनं लोकांना जास्तीत जास्त त्यांचं हित कसं होईल हे बघणं म्हणजे राजकारण असं मी समजतो. तर हे होते राजेश मोरे, म्हणजे अगदी एक सामान्य कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी असा एक मोठा टप्पा, मोठा प्रवास त्यांनी गाठलेला आहे. आणि हे करत असताना, पुन्हा राजकारण करत असताना देखील सर्वसामान्य माणसाला त्यांनी केंद्रस्थानी मानलेलं आहे. राजेश, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.